कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा चौथा दरवाजाही उघडण्यात आलाय। 4 दरवाजातून 5712 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। आतापर्यंत राधानगरी धरणाचे 6 दरवाजे उघडले असून त्यातून 7312 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडाऱ्यात अतिवृष्टीने एक चांगलाच हाहाकार माजवलाय। जिल्ह्यातील 7ही तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 45 गावमार्ग बंद ठेवण्यात आले। दुसरीकडे तब्बल 100 हेक्टरवरील शेतीही पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून चांगला पाऊस होतोय। दरम्यान दुपारनंतर सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे कणकवली अचरा मार्गावर पाणी आल्यानं रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसतोय। नगर जिल्ह्यातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। यामुळे महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलंय। वाहतुकीच्या वेळी या ठिकाणी लोकांना मोठी कसरत करावी लागते। यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। जळगावच्या अमळनेरमध्ये ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं। या नुकसानाची पाहणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। दरम्यान पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजून झालेले नाहीत। त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत काहीतरी दिलासा देणारा निर्णय घ्यावा याची आम्ही वाट बघतोय, असा खोचक टोला थोरातांनी लगावलाय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोरणा नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे तुटल्यानं हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे पुलावर आता संरक्षक कठडे बसवण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। गोंदियातील तिरोडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पांजरा भागात पुरात अडकलेल्या जोडप्यांना वाचवण्यात यश आले। नदी नाले ओसंडून वाहत असल्यानं एक जोडपं वाहून जात असल्याचं लोकांना दिसून आलं। त्यानंतर तात्काळ लाकडाच्या मदतीनं त्यांना वाचवण्यात यश आलंय। जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। वाशिमसह जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं विशेष विदर्भ पॅकेज जाहीर करावं अशी मागणी भावना गवळी यांनी केली आहे। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे तब्बल 57 गावांचा संपर्क तुटला होता, तर शेकडो हेक्टर शेतीही पाण्याखाली गेली होती। अकोला तालुक्यातल्या अमीनपूर या गावात गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी आणि पूल नाहीये। त्यामुळे अंत्यविधीसाठी चक्क बाजूच्या गावात न्यावं लागतंय। चंद्रिका नदीवरील पूल नसल्यानं मोठ्या अडचणींचा सामना अमीनपूर वासियांना करावा लागतोय। तर पुलाचा आणि स्मशानभूमीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। नांदेडच्या हदगाव येथील बसस्थानक परिसर चिखलमय झालाय। शिवाय बसस्थानक परिसरात पाणी साचल्यानं प्रवाशांना वाहतुकीच्या वेळी मोठी कसरत करावी लागतेय। भंडाऱ्यातल्या मोहाडीत पुराच्या पाण्यात कार चालवणं कार चालकाच्या अंगलट आलंय। चौंडेश्वरी मंदिराजवळील मार्गाला तलावाचं स्वरूप आलंय। या पाण्यातून कार नेताना कार वाहून जाऊ लागली। अखेर नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून कारमधील दोघांची सुखरूप सुटका केली आहे। अमरावती जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे मोर्शी तालुक्यातील माळू नदीला मोठा पूर आलाय। सालबर्डी इथं आलेले भाविक माळू नदीकाठच्या गाड्या उभ्या करून दर्शनासाठी जातात। यावेळी एक पांढऱ्या रंगाची कार नदीतून वाहून गेल्याची घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्यावरील पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे। त्यामुळे मूर्तिजापूर ते पळसो बर्डे मार्ग बंद करण्यात आलाय। यात एका दुचाकीस्वारानं स्टंटबाजी करत पुलावरील पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकीस्वार दुचाकीसह वाहून गेलाय। दुचाकीस्वाराला पोहता आल्यानं तो थोडक्यात वाचवला। सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून प्रसिद्ध असलेल्या एसटीची प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्दशा होत असल्याचं समोर आलंय। चिपळूण बस डेपोमधून पवारवाडीत जाणाऱ्या बसमध्ये पाण्याची अक्षरशः धार लागल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या गळक्या एसटीमुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदी पात्रात वाढ झाली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत एका दिवसात तब्बल 13 फुटांची वाढ झाली आहे। त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत। भोगाव इथे बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलंय, तर दुसरीकडे अनुस्कुरा घाट मार्गे कोकणात जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे।
कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलंय. मात्र स्थलांतरित छावणीमध्ये नागरिकांना गळक्या शेडमध्ये महापालिकेनं ठेवलं होतं. याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच प्रशासन खडबडून जागं झालंय. उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी तात्काळ या छावणीला भेट देत परिस्थितीची पाहणी करत गळकी काढण्याच्या सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या समुद्रात गुजरातचे जहाज अडकले. हे जहाज मोरेगावच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर आले. त्यातील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसहित मुरुड प्रशासनातील अधिकारी प्रयत्न करतायत. वर्ध्यात मुसळधार पावसामुळे यशोदा नदी दुथडी भरून वाहते. त्यामुळे नदीकाठच्या अलमडोह गावात पुराचं पाणी शिरलंय. गावातील अनेक घरात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं. नागपूरमधील फुटाळा तलाव ओव्हरफ्लो झालाय. तसंच पर्यटकांसाठी तलावाच्या शेजारी जो वॉकिंग ट्रॅक तयार केला गेला तो पाण्याखाली गेलाय. अशात पर्यटक इथे गर्दी करत असताना दिसतायत. मात्र नागरिकांनी सुरक्षित राहून पर्यटनाचा आनंद घ्यावा अशा सूचना प्रशासनानं केल्यात. जळगाव जिल्ह्यातील हत्तूर धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून यातून 1,04,465 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मनमाड सांगली राष्ट्रीय महामार्गावरील दौंड कुरकुंभ घाटातील महामार्गाचं काम रखडलंय. त्यात पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. तर रस्ते विकास महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. नागपूरमध्ये नाग नदीला आलेल्या महापुरानं वडोदा गाव जलमय झाले. यामुळे 160हून अधिक नागरिक घरात अडकून पडलेत. या नागरिकांच्या सुटकेसाठी जलस्तर कमी करण्यासाठी गावात असलेला एक पूल जेसीबीच्या सहाय्यानं तोडावा लागलाय. वर्ध्यातल्या हिंगणघाट तालुक्यातील कान्होळी गावाला पुरानं विळखा घातलाय. त्यामुळे 15 कुटुंबातील 51 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं. मात्र आता गावातील पाणी ओसरल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. तर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी असल्यानं अद्यापही इथली वाहतूक बंदच आहे. अमरावतीतल्या कौंडण्यपूर आर्वी पुलावरील डांबरी रस्त्याचा काही भाग वाहून गेला. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. याबाबतचं पत्र तहसीलदारांना देण्यात आलं होतं. यानंतर पुलाचं डांबरीकरण करून होईपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती मिळते. औरंगाबादच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. सध्या 18 दरवाजांमधून 30,000 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यवतमाळमध्ये इसापूर धरणाच्या पांडुप क्षेत्रात पाऊस सुरू आहे. इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेत. 32,741 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय. नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान सुद्धा झालंय. तसेच अनेक छोटे मार्गही बंद झाल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. बीडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सटाणा बालगान तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. पावसाचा सगळ्यात जास्त फटका बालगान तालुक्याला बसलाय. टिंगरी, भीमाशंकर, श्रीपुरवडे या भागातील नद्या नाल्यांना पूर आलाय. द्राक्ष, डाळिंब, मका, कांदा पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कोल्हापुरात पुराच्या पाण्यात होडीच्या स्पर्धेचा थरार रंगलाय. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त इचलकरंजीतील पंचगंगा नदीत या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठराविक अंतरावरून 5 फेऱ्या मारणाऱ्या स्पर्धकाला विजय घोषित करण्यात आलाय. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उर्से टोल नाक्याजवळ ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे गाडीवर नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय. ट्रेकर हा रसायनाने भरलेला असल्यानं त्यामुळे रसायनाची गळती सुरू झाली. यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या डोळ्यांना जळजळीचा त्रास सहन करावा लागतोय. हिंगोली ते सेनगाव महामार्गावर शाळेत दुचाकीवरून जाणाऱ्या 2 शिक्षकांच्या दुचाकीला नीलगाईनं अचानक जोरदार धडक दिली. सकाळी झालेल्या या अपघातात दुचाकीवरील एका शिक्षकाचा मृत्यू झालाय. तर दुसरा शिक्षक हा गंभीररित्या जखमी आहे. गोंदियातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या पहिल्या आरोपीचं स्केच गोंदिया पोलिसांनी जारी केलंय. स्केचमधील आरोपीला तुम्ही ओळखत असल्यास किंवा त्याचा चेहरा तुम्ही कुठे पाहिला असल्यास तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. बंद घरांची रेकी करून रात्रीच्या वेळी या घरातून लाखो रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना हा पर्दाफाश करण्यात यश आलंय. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 40 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15,61,600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. तर टोळीतील आणखी 3 पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नागपुरात शिवमंदिराचा एक भाग कोसळून 5 जण जखमी झालेत। नागपुरातील गंजीपेठ भागातील भालदारपुऱ्यात शिवमंदिर आहे। या शिवमंदिराचा एक जवळच्याच 3 घरांवर कोसळलाय। कोसळलेल्या मंदिराच्या ढिगाऱ्याखाली 5 जण अडकले होते। स्थानिकांनी तातडीनं 5 जणांची सुटका केली। मालेगावच्या हुसेनिया मशिदीजवळ इमारतीची भिंत अंगावर कोसळून 3 मुलं गंभीर जखमी झाली आहेत। मैदानात खेळत असताना अचानक भिंत कोसळली। त्यानंतर ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या मुलांना तातडीनं बाहेर काढण्यात आले। सांगलीत दलित महासंघातर्फे शौचालयाच्या मागणीसाठी महापालिकेवर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं दलित बांधव आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी महापालिकेच्या दारात प्रतिकात्मक शौचालय बांधून आंदोलन करण्यात आलं। गर्भवती महिलेवर आधार कार्ड नसल्यानं तिला उपचाराविनाच सरकारी दवाखान्यातून परत पाठवल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे। यामुळे या गरीब महिलेवर खासगी रुग्णालयात प्रसूती करण्याची वेळ आली। वेदनेनं ती विव्हळत असताना आधार कार्ड नाही म्हणत तिला परत पाठवण्यात आलं। या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे। अकोल्याच्या मूर्तिजापूरवरील धामोरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पेयजल योजनेच्या पिण्याच्या पाण्यामध्ये नारू आढळलाय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। बीड जिल्हा शल्यचिकित्सकाच्या बदलीविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय। डॉक्टर सुरेश साबळे यांनी मागील वर्षभरात चांगला कार्यभार सांभाळला, त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी जिल्हा शल्यचिकित्सक पदी राहू द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। परभणीतील पाथरी सेलू महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे। यामुळे खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुरानींनी रास्ता रोको केलाय। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचं आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। शरद पवारांनी बिहार आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरून भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपला प्रादेशिक छोटे पक्ष संपवायचे आहेत। भाजप आपल्याच मित्रपक्षांचं अस्तित्व संपुष्टात आणत असल्याचा घणाघात पवारांनी केलाय। उद्धव ठाकरे बेसावध राहिल्यानंच महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत आल्याचा टोला शरद पवारांनी लगावलाय। जे पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर घडलं, जे महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर घडलं, तेच आता बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू बरोबर घडणार होतं। मात्र नितीश कुमार वेळी सावध झाल्यानं तो प्रयत्न फसला असं पवारांनी म्हटलंय। धनुष्यबाण चिन्हाबाबत बोलतानाही शरद पवारांनी शिंदे गटाला खडे बोल सुनावलेत। आमचं काँग्रेसशी पटलं नाही तेव्हा आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि वेगळा पक्ष स्थापन करून वेगळं चिन्ह मिळवलं। काँग्रेसच्या चिन्हासाठी आम्ही भांडत बसलो नाही, संघर्ष वाढवला सुद्धा नाही असा टोला पवारांनी शिंदे गटाला लगावलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळवल्यानंतर अंबादास दानवे यांचं वैजापूरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये दानवे यांचा तगडा जनसंपर्क आहे। अशात औरंगाबादला परतत असताना ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात असल्याचं पाहायला मिळालं। स्वराज्य संघटना तळागाळातील माणसाला ताकद देण्यासाठी आहे। आम्ही गरिबांना बळ देणार असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी औरंगाबादेत दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझं आमरण उपोषण सोडवलं होतं, यामुळे त्यांना विषय माहिती आहे। आता त्यांच्यावर वेळ आली आहे आश्वासने पूर्ण करण्याची असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलंय। चिपळूण शहरात मंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले। बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसह देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत। तर उद्धव ठाकरेंचा फोटो वगळल्यामुळे चिपळूणमध्ये पुन्हा राजकीय चर्चा रंगल्या। इंग्रजांची जशी दहशत होती तशी भाजपची दहशत आहे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले। त्यांनी बुलढाण्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरही प्रतिक्रिया दिली। तसंच भाजपच्या विरोधात गेलं की त्याला जेलमध्ये टाकलं जातं, त्यांच्या मागे ईडी लावल्या जाते। यामुळे भाजप विरोधी वातावरणात आता तयार होतंय असंही ते म्हणाले। बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपले गुरुबंधू चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अनोखी राखी बनवली आहे। भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या बनवल्या। कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनानं लाखो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली आहे। गेल्या 7 दिवसात 10 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी या हरिनाम सप्ताहाला हजेरी लावली। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील गायीची विक्री चक्क 2,11,000 रुपयांना झाली आहे। आजपर्यंतच्या विक्री झालेल्या गायींच्या किमतीत ही उच्चांकी किंमत प्रशांत नागले या तरुण शेतकऱ्यांनी केली आहे। ही गाय दररोज सुमारे 40 लिटर दूध देते, तर या गायीची पाठवणी गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून करण्यात आली आहे।
नांदेडमध्ये बिलोली तालुक्यात मोहरमच्या निमित्तानं वाघ आणि वानराचा खेळ चांगलाच रंगला होता। गावातील लोकांनी यावेळी वाघ आणि वानराचं सोंग घेऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केलंय। यावेळी हा खास खेळ पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथे रानभाज्यांचं प्रदर्शन आयोजित केलं। यावेळी रानभाजी पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात 35हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता। भिवंडी तालुक्यात आदिवासी सहकार मंचच्या वतीनं जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। यावेळी आदिवासी समाजाचं पारंपरिक नृत्य सादर करण्यात आलं, तसंच विविध कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले। पुण्यातल्या शिरूर तालुक्यात अण्णापूरमध्ये विजेची तार तुटून विजेचा धक्का बसल्यानं 7 ते 8 शेळ्यांचा मृत्यू झाला। यावेळी विजेच्या धक्क्यानं मेंढपाळही लांब फेकला गेलाय, मात्र सुदैवानं यातून तो बचावलाय। या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। वाशिमच्या पारवा गावातील शंकर सावके या शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली। या आगीत 4 जनावरांचा होरपळून मृत्यू झालाय। यात शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं असून आग लागल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला। राजुरा वन विभागानं पंचनामा केलाय, तर घटनेमुळे ट्रॅकच्या समांतर जाळी लावण्यात आली आहे। पंढरपुरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं, तसेच शहरात आणि तालुक्यात प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा यासाठी विविध शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था तसेच पदाधिकारी यांच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीत विद्यार्थ्यांसह सुमारे 8500 जणांचा सहभाग होता। जुन्नर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अल्पदरात आयुर्वेदिक औषधं देण्यात आली, तर पुढील 7 दिवस तालुक्यात आरोग्य सप्ताह साजरा केला जाणार आहे। वाशिम जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मालेगाव तालुक्यातील अंगणवाड्यांसाठी बाल विकास कार्यालयामार्फत राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले। यावेळी अंगणवाडी सेविकांनी चक्राकार बोधचिन्ह साकारत हर घर तिरंगा, हर घर पोषण, भारत माता की जय अशा जयघोषणा दिल्या। स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव महापालिकेच्या वतीनं मुख्य चौकात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या स्वच्छता मोहिमेमध्ये महापौर जयश्री महाजन, अतिरिक्त आयुक्तांनी हातात झेंडा, झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतलाय। काँग्रेसकडून महाराष्ट्रभर आझाद गौरव पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। ही पदयात्रा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात पोहोचली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पदयात्रेचं नेतृत्व करत आहेत। भर पावसात ही पदयात्रा काढण्यात आली।